हॅलो मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी पालकाचं आणि मुगाच्या डाळीचं वरण. आता हे वरण किंवा आमटी म्हणा, ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, चिरलेला लसूण, एक हिरवी मिरची, एक टोमॅटो. हा आहे पालक स्वच्छ कापून धुवून कापून घेतलेला आणि ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, थोडंसं जिरं, मोहरी आणि हिंग. तर आता आपण सुरुवात करूया. थोडीशी मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग, मोहरी पूर्ण तडतडू द्या, त्याशिवाय मोहरीचा जो अरोमा असतो ना तो सुटत नाही. आणि इकडे चिकन आहे बर्फीचं. छानशी मोहरी आता तडतडायला लागली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाका अर्धा चमचा जिरं, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर लसूण आणि शेवटी कांदा. ही डाळ थोडी पातळ बनवून रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही सूपसारखी पिऊ शकता. आता मार्केटमध्ये बऱ्याचशा हिरव्या भाज्या आलेल्या आहेत, अगदी ताज्या ताज्या. सेम रेसिपीने तुम्ही मेथीची भाजी बनवू शकता. मेथीची डाळ भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबरही छान लागते. तशीच ही डाळही अगदी सुंदर लागते. त्यात आता आपण घालूया थोडीशी हळद, आणि मला मिठाचा अंदाज बऱ्यापैकी असल्यामुळे थोडंसं मीठ, म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होईल. कांदा छान शिजून झालेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत चिरलेला पालक आणि कोथिंबीर. त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो. पालकाचा सीझन आहे, इतकं सुंदर पालक येत आहे मार्केटमध्ये. रोज वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला पालक बनवून खाता येत असेल तर नक्की खा. मेथीची भाजीही नक्की खा बनवून. सुकी करून बघा, कधी बटाटा मेथी करून बघा, अनेक रेसिपीज असतात. तर आता आपण ही 2 मिनटं शिजू देणार आहोत. ही पहा, मेथी आता छान शिजलेली आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा, अगदी थोडासा कांदा लसूण मसाला, म्हणजेच आमचा घाटी मसाला. ह्याच्यामध्ये तेल असतं, त्याच्यामुळे ह्याच्यात मसाल्याच्या गुठळ्या झालेल्या असतात. आता तुम्हाला जशी डाळ हवी आहे तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून शिजवून घ्या. थोडीशी पातळ करून बघा आणि सूपसारखी पिऊन बघा, तुम्हाला ह्याची टेस्ट खूप आवडेल. आता ह्याच्या मी चांगल्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे डाळ छान एकजीव शिजेल आणि मग नंतर घोटून ही खाण्यासाठी डाळ रेडी असणार आहे. थँक्यू.